अजून अपेक्षांमध्ये पर्टिक्युलरली मुलींकडच्या अपेक्षांमध्ये अशा गोष्टी असतात की मुलगा सेटल पाहिजे, पगार चांगला पाहिजे, घर असेल तर प्राधान्य पहिलं मिळतं. पण काही वेळेस काय होतं, जर का समवयस्क मुलगा असेल तर तो या वयामध्ये सेटल असेलच याची गॅरंटीही नसते. सो त्या केसमध्ये या अपेक्षा थोड्याशा जास्त मोठ्या वाटतात का का कशा असल्या पाहिजे ग? म्हणजे खरंच या मोठ्या आहेत अपेक्षा. आणि मला तर वाटतं की हे ना फक्त मुलींची थॉट प्रोसेस नाही आहे, ही थॉट प्रोसेस मुलींच्या आईबाबांची सुद्धा आहे. की तो व्यक्ती यंग पण हवा, तो व्यक्ती डायनॅमिक पण हवा, तो वोकेशनली कॉम्पिटंट हवा. हे मी समजून घेऊ शकते की करिअर वाईज तो चांगलं करत असला पाहिजे, डायनॅमिक असला पाहिजे, त्याचं शिक्षण छान पाहिजे, परिस्थितीनुसार ॲडॅप्ट करण्याची त्याची तयारी पाहिजे. हे सगळं आपण समजून घेऊ शकतो. पण 28, 29 आणि 30व्या वर्षी मोठ्या सिटीमध्ये तरी त्याचं स्वतःचं काहीतरी घर असलं पाहिजे, त्याची कार असलीच पाहिजे. आणि याच्याही एक स्टेप पुढे जाऊन पण मी सांगते की हल्ली असं पण ऐकिवात येतं की त्याचं स्वतःचं घर तर पाहिजेच आणि त्याचं मॅक्सिमम EMI भरणं संपलेलं पाहिजे. म्हणजे लग्न झाल्यानंतर माझ्या मुलीला आणि त्याला त्याचं बर्डन नको. बरोबर. तर ऑनेस्टली ज्या आईबाबांच्या या अपेक्षा आहेत त्या आईबाबांनीही त्यांच्या तरुणपणामध्ये एकमेकांकडनं या अपेक्षा केल्या नव्हत्या. इनफॅक्ट त्यांनी या सगळ्या गोष्टी एकत्र आणि एकमेकांच्या जोडीनेच मिळवलेल्या आहेत. आणि तेव्हा या सगळ्या हार्डशिप्स होत्या, हे सगळे अचीवमेंट रिलेटेड चॅलेंजेस होते, म्हणून कदाचित छोट्या छोट्या गोष्टींवरती भांडणं करायला वेळ पण नव्हता. बिकॉज वी हॅड अ जॉईंट गोल टुगेदर. मे इट वॉज रेझिंग किड्स or managing household or probably managing household finances. पण ते आपल्या दोघांचं एकत्र गोल होतं. आता काय झालंय की सगळंच सेटल्ड जिथे आहे तिथे प्रॉब्लेमसुद्धा आता प्रिव्हिलेज्ड प्रॉब्लेम्स आहेत. राईट. की मेसेजला तू 35 मिनटं रिप्लाय का करत नाही? बरोबर. तर जर कामात असेल तर रिप्लाय करणार नाही. पण जर माझ्या मानसिक प्रतलावर मला हे काम पण करायचं आहे, आम्हाला एकत्र हे पण करायचं आहे असं असेल तर कदाचित 35 मिनटं रिप्लाय आला नाही, ह्या गोष्टीची प्रायोरिटी 4 नंबरवर जाईल. बरं. आणि तो नात्यामध्ये तेवढा ट्रस्ट पण निर्माण होतो ना की हा व्यक्ती एका अशा गोलसाठी काम करतोय ज्याच्यासाठी मी पण काम करते. नसेल केलं मोबाईलकडे लक्ष, नसेल केला रिप्लाय, करेक्ट, हा पण विचार नॅचरली मनामध्ये येऊ शकतो. सो मी जेव्हा खूप एक केक वॉक आयुष्य एक्सपेक्ट करते की माझ्या घराला EMI पण नको, माझ्या घरात सिस्टीम सेट पाहिजेत, माझ्या बाबतीमध्ये घरकामवाल्या ज्या बायका आहेत त्या ऑलरेडी ट्रेंड पाहिजेत, त्यांना सूचना देण्याचं काम घरातल्या बाकीच्या लोकांनी करायचं आहे, तर मग नवरा बायको म्हणून आम्ही दोघं काय करणार आहोत? करेक्ट. आणि मग हाऊ मॅरेज इज अडल्टिंग? इट्स नॉट. You are just carrying forward a child role ahead आणि just giving it a name of companionship. कारण तुम्हाला फिजिकल इंटिमसी हवी आहे. बरोबर. हां, म्हणून तुम्ही तो चाइल्ड रोलच जर कंटिन्यू करणार आहात तर मग त्याला आपण लग्न म्हणायला नको. ओके. मग आपण आपले आई वडील जरा बदलले आणि आता सासू सासरेच माझे आई वडीलही आहेत आणि माझे आई वडीलही त्या मुलाची काळजी घेत आहेत. बरोबर. आम्हाला दोघांना जॉईंटली आता 2 पालक आहेत असं म्हणूयात. मग त्याला लग्न नको म्हणायला.